देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याचे हातही घ्यावेत या उक्तीप्रमाणे श्री शिवाजी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री आत्माराम नारायण सोनवणे सर यांनी आपले म्हणणे खरे करून दाखवले आहे। मागच्या महिन्यात सेवानिवृत्त झालेले आत्माराम सोनवणे यांनी सेवानिवृत्ती कार्यक्रमांमध्ये आपण आपल्या पेन्शनची संपूर्ण रक्कम गरीब गरजू शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून फळझाडे देण्याचा पर्यावरणाचा जो ऱ्हास झाला आहे त्याला सुद्धा आळा बसेल असा मानस बोलून दाखवला होता। बोलणे आणि करण्यात खूप मोठे अंतर असते। आपण भावनांच्या भरात भरपूर गोष्टी बोलत असतो, परंतु त्यानंतर विसरतो। परंतु सरांनी बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले असे म्हणावेच लावले आहे। आज महिन्याच्या पहिल्या दिवशी गुजरात राज्यातून धर्मपूर येथून आंब्याचे 500 कलम आणून नवापाडा, धनराट, धुडीपाडा, चौकी या 4 गावातील गरजू 200 शेतकऱ्यांना पांढरदेवीच्या साक्षीने प्रत्येकी 2-2 केसर आंब्यांचे 5 ते 6 फुटी रोप वाटप केलेत। त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र डॉक्टर कुणाल व त्यांच्या धर्मपत्नी उपस्थित होत्या। आज पर्यावरण कोणत्या दिशेने चालले आहे? पर्यावरणाला आज वृक्ष लागवडीची नितांत गरज आहे। अशा परिस्थितीमध्ये उपमुख्याध्यापक सोनवणे सर यांनी समाजाला एक आदर्श मार्ग दाखवलेला आहे। त्या मार्गावर हजारातून एक जरी चालण्यास निघाला तरी समाजाला ते उद्बोधक आणि मार्गदर्शक ठरेल। माझे नाव प्रवीण शांतू गावित, मुक्काम नवापाडा। आमच्या इथे गावात सरांनी आम्हाला सांगितलं होतं की झाडे तुमच्या गावात पण देऊ। पूर्ण तालुक्यात सरांनी सांगितलं द्यायचं, पण मी सांगितलं सरांना, दादा सांगत होते तुमच्या गावात पण देऊ। म्हटलं चालेल। मग इथे सरांनी सगळ्या शेतकऱ्यांसाठी 2-2 झाडे आणले आहे। आमच्या लोकांसाठी सेवा दिलं। सरांबद्दल धन्यवाद। गावित, ग्रामपंचायत धनराट, सरपंच, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार। आपल्या इथे नवापूर तालुक्यात शिवाजी हायस्कूलमध्ये सोनवणे सरांनी सर्व्हिस केली शिक्षकाची, आणि रिटायर झाल्यानंतर जे पेन्शनचे रक्कम येतं ते गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना काहीतरी फुलाची पाकळी म्हणून त्याने शेतकऱ्यांना आंबाचे झाडे वाटप करण्यासाठी निर्णय घेतला। आज ते दोंडाच्या तिकडचे आहे, परंतु आपल्या नवापूर तालुक्यात हे इथे धनराट ग्रामपंचायतमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांना, गरजू शेतकरी आहे, गरीब आहे, अशांना आपण आंबाचे झाडे वाटप करू असं सरांनी सांगितलं। आणि त्याप्रमाणे त्याने असा निर्णय घेतला की नवापूर तालुक्यात आंबाचे झाडे गरजू आणि गरीब शेतकरी त्यांना जे पेन्शनचे रक्कम आहे ते मी खर्च करणार असं त्यांनी निर्णय घेतला आहे। तर असा हा निर्णय किंवा हा उपक्रम आपल्या तालुक्यात नव्हे तर जिल्हा किंवा महाराष्ट्रात सुद्धा असा उपकरण कोणी केलेला नाही। तर असं सोनवणे सरांनी फार चांगल्या रीतीने उपकरण करण्याचा प्रयत्न केला आहे। त्याबद्दल आम्ही आभार मानतो आणि धन्यवाद करतो। मी माजी उपमुख्याध्यापक श्री शिवाजी हायस्कूल। मागच्या 13 जूनला माझा जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम शिवाजी हायस्कूलच्या पटांगणावर झाला, त्या दिवशी मी सगळ्या लोकांसमोर जो निर्णय जाहीर केला होता की माझ्या पेन्शनची रक्कम मी आजीवन माझ्या शेतकरी बांधवांसाठी खर्च करेल, त्या निर्णयाची अंमलबजावणी मी सुरू केलेली आहे। कोणीही मनामध्ये अशी शंका घेऊ नका की मी हे काम फक्त त्या दिवसापुरतं जाहीर केलेलं होतं असं नाही, तर मी कित्येक वर्ष त्याच्यावर काम केलेलं आहे। संपूर्ण विचार करून मी हा निर्णय घेतला होता, त्याच्यामुळे कोणीही याच्यावर शंका घेण्याची गरज नाही। मी आजीवन माझ्या या कर्मभूमीची सेवा मी करणार आहे, माझ्या शेतकरी बांधवांची सेवा करणार।